नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। इंजिनिअरिंग रिगार्डिंग जे काय अपडेट्स असतील, सीट मॅट्रिक्स, फायनल रँक, इथून पुढे कॉलेजचं ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटून जाणार आहेत। त्यामुळे दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सीट मॅट्रिक्स म्हणजे काय? तर सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच ॲड झालेली आहे, प्लस कोणत्या कॉलेजमध्ये अगोदर जरी कॉम्प्युटर सायन्स असलं म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल तर त्यामध्ये इनटेक किती होता, या वर्षीपासून त्या कॉलेजमध्ये इनटेक किती वाढलेला आहे। प्लस आता सीट मॅट्रिक्सचा दादा बेनिफिट कसा होणार? तर मित्रांनो, सीट मॅट्रिक्समध्ये काही कॉलेजेसमध्ये नवीन ब्रांच ॲड झालेले आहेत। पण आपण ज्यावेळेस कॉलेज लिस्ट बनवतो तर आपण प्रीवियस इयरचा जो काय कट ऑफची लिस्ट आहे यावरून प्रिडिक्ट करतो की मला कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणती ब्रांच भेटते, बरोबर? पण आपल्याला टॉपच्या कॉलेजेसमध्ये माहित नसतं की कोणती ब्रांच या वर्षीपासून चालू झालेली आहे किंवा ओपन झालेली आहे। मग आपल्याला सीट मॅट्रिक्स मधून कळून जातं की त्या कॉलेजेसमध्ये कोणती ब्रांच ॲड झालेली आहे। तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं की सीट मॅट्रिक्स चेक करायचंय, कोणत्या कॉलेजमध्ये कोणती ब्रांच ॲड झालेली आहे। त्यामधून आपल्याला कळून जाणार की आपल्याला ते कॉलेजची लिस्ट जी आहे ती ऑप्शन फॉर्म मध्ये आपल्याला त्या कॉलेजचा सिक्वेन्स द्यायचा किती नंबरला आहे। प्लस दुसरी गोष्ट, जास्त मुलांना काही माहित नसतं की कोणत्या कॉलेजेसमध्ये कोणती ब्रांच ॲड झालेली आहे, त्या केसमध्ये त्या ब्रांचचा कट ऑफ कमी असतो। या सर्व गोष्टी आहेत। प्लस आपण दादा सीईटी वाला पर्सनल काउन्सिलिंग देखील लॉन्च केलेले आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स नुसार कॉलेजची लिस्ट प्लस जे काही नवीन सीट मॅट्रिक्स आलेलं आहे, या सर्व सीट मॅट्रिक्स मध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस ॲड झालेल्या आहे, कोणत्या कोणत्या नवीन कॉलेजेसमध्ये टॉपच्या कॉलेजेसमध्ये नवीन ब्रांचेस ॲड झालेल्या आहे, सर्वांची माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। त्याबरोबर आपल्याला प्लेसमेंटसाठी कोणतं कॉलेज निवडलं पाहिजे, कोणतं कॉलेज आपण जरी त्याचा कट ऑफ जास्त असेल तरी कोणतं कॉलेज निवडलं नाही पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आपण काउन्सिलिंगमध्ये देतोच। प्लस एक्सपर्ट आहेत, जे इंजिनिअरिंग फील्डमधले जे काही एक्सपर्ट आहे, इंडस्ट्रीमधले एक्सपर्ट आहे, त्यांचे आपण सेशन देखील कंटिन्यू करतो काउन्सिलिंगमध्ये। आणि तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार कॉलेजची लिस्ट, त्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ, या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या असणार आहे। त्यामुळे आपल्याला कमी पर्सेंटाईलला देखील चांगलं कॉलेज भेटण्याचा हा चान्स आहे। प्लस सगळ्यांना माहित आहे की स्पॉट राउंड मध्ये आपल्याला कमी पर्सेंटाईलला चांगलं कॉलेज भेटू शकतं। तर दादा सीईटी वाला काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला त्याच फी मध्ये स्पॉट राउंडचं गाईडन्स देखील केलं जाणार आहे। या सर्व गोष्टी आपल्या काउन्सिलिंग मध्ये भेटणार आहे। तुम्हाला एनरोल करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्म फिलअप करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर देखील दिलेला आहे, तर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून एनरोल करू शकता। दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।